शिक्षण खात्यातील भ्रष्ट कारभार आणि शालेय पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्या प्रवृत्तीविरोधात कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। त्यातून या खात्यातील भ्रष्टाचाराची अक्षरशः चिरफाड करण्यात आली। पैशाची बंडलं आणि मटणाच्या तुकड्यासाठी होणारी लाचारी असं भ्रष्टाचाराचं विदारक चित्र या आंदोलनातून दाखवण्यात आलं। कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भ्रष्टाचाराच्या राक्षसाची चिरफाड करणारं आंदोलन झालं। लहुजी शिंदे या आंदोलकाला प्रतिकात्मकरित्या अधिकारी बनवण्यात आलं होतं। खुर्चीवर बसून अधिकारी भ्रष्टाचार कसा करतात हे देखाव्यातून मांडण्यात आलं। अधिकाऱ्याच्या टेबलावर पैशाची बंडलं ठेवली होती, तर कापलेली कोंबडी आणि बकऱ्याची मुंडी ठेवण्यात आली होती। मटण चिकनची मेजवानी झोडत आणि शिक्षण खात्यातील अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचं दाखवत शालेय विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हे अधिकारी काढून घेत आहेत असा आरोप करण्यात आला। शालेय पोषण आहाराची चौकशी झालीच पाहिजे। शालेय पोषण आहाराची चौकशी झालीच पाहिजे। लहान मुला घास खा नालायक अधिकाऱ्याचा, लहान मुलांचा घास खाणाऱ्या नालायक शिक्षण अधिकाऱ्याचा। भ्रष्ट आणि जनतेशी उद्धट बोलणारा अधिकारी कसा असतो हे दाखवण्याचं काम लहुजी शिंदे यांनी प्रभावीपणे केलं। शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचाराची कृती समितीनं तक्रार केली होती। जुलै महिन्यात त्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले होते, पण शिक्षण उपसंचालक कार्यालयानं चौकशीसाठी चालढकल करत भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातलंय। त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला चापकाचे फटके दिल्याचं प्रातिनिधिक स्वरूपात दाखवण्यात आलं। आंदोलनात कॉम्रेड चंद्रकांत यादव, अशोक पवार, राजाभाऊ मालेकर, सागर मलबारी, महेश जाधव, प्रकाश आमटे, सुनीता पाटील, कल्पना खोराटे, सुधा सरनाईक, मयुरी सुतार, रेश्मा पवार, अर्चना मार्गस, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश रांगणेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।